रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण सुंदर चांगली डीलवाला फ्लॅट आहे. चांगली डीलवाला फ्लॅट म्हणजे हा फ्लॅट जो आहे तो अनयूज अनटच एकदम कोरा आहे. बिल्डिंग तशी जर बघितली तर जवळजवळ ग्राउंड प्लस 40 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरला आहे. फ्लॅटमधनं जर बघितलं तर खाडीचा व्ह्यू आहे, पिरामल वैकुंठ क्लिअरली दिसतंय. आणि परत विशेष म्हणजे जर तुम्ही बघितलं तर याच्यासोबत एक स्टॅक कार पार्किंग पण आपल्याला एक मिळणार आहे. आणि बाळकुम लोकेशन रुनॉल आयरिन नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे तिथेच ही नवी बिल्डिंग आहे. त्या नवी बिल्डिंगचाच हा नवा फ्लॅट आहे. बाहेर जाताना पश्चिम दिशेला आहे, आतमध्ये जाताना पूर्व दिशेला आहे. समोर जर बघितलं तर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत. आणि दोन्ही चारही फ्लॅटच्या मध्ये जर जागा बघितली तर मग मात्र मोठी जागा चांगली आहे. 2 लिफ्ट पण दिले गेलेले. बिल्डिंगला ओसी आलेली आहे, सीसी आहे, सोसायटी झालेली आहे, त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही. सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये 100% येणार आहे. घराच्या आतमध्ये आपण इन झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं दिले गेलेले असणार आहे. जर ह्या बाल्कनीमधनं बघितलं तर भगवंताचं मंदिर तुम्हाला इस्कॉन टेम्पल पूर्णपणे क्लिअरली दिसतं. त्याच्यानंतर ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा चांगल्या मोठ्या साईजचा असणारा जो स्विमिंग पूल आहे तोही तुम्हाला सुव्यवस्थित आणि स्पष्ट क्लिअर दिसतो. ह्या कॉम्प्लेक्समध्ये पण तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी असणार आहेत. बाळकुम मेट्रो स्टेशन एकदम जवळ असणार आहे. ही ह्या फ्लॅटची असणारी हॉलची साईज असणार आहे. हा कॉम्पॅक्ट 2 BHK आहे, पण रेट खूप चांगला आहे. नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला एक एल शेपमध्ये असणारं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन तुम्हाला दिसते. आणि किचनबद्दल बाकी ॲमेझॉनचं जे सध्या काम चालू झालेलं आहे त्या ॲमेझॉनच्या कामाचा किंवा बाळकुम मेट्रो स्टेशनचा किचनमधनं तुमच्या बाळकुम मेट्रो स्टेशन स्पष्ट आणि क्लिअर दिसते. अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं. किचनच्या बाहेर पडल्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर मग मात्र तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग वर्क वापरलेलं जागवार फिटिंगचं तुम्हाला हे प्लंबिंग मिळतं. हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही, यांना थोडी ऐकायची घाई आहे. नंतर आपण इकडे जर आलो तर तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूममधनं जरी तुम्ही बघितलं तर काल्हेर कशेळीचा जो क्रीक आहे तो तुम्हाला एकदम स्पष्ट आणि दिसतो इथून तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी सुंदर आणि चांगली जागा दिले गेले. ज्यांचं बजेट ॲडजस्ट आहे 2 BHK पाहिजे मला असं वाटतं त्यांच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी हे असू शकते. इथे आला तर परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिले गेलेलं असणार आहे. आणि नंतर आपण पुढे आल्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला हा एक शेवटचा बेडरूम असणार आहे, जे कॉमन बेडरूम आपण याला म्हणू शकतो. ह्या कॉमन बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट लावण्यासाठी जागा आहे. परत हे तुमचं बेड वगैरे सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने या साईडला लागेल. इकडनं परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी आपल्याला एक खिडकी दिलेली असणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला क्रिक म्हणा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या इकडनं पण दिसतात. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. 568 कार्पेट, एक कार पार्किंग असेल. राहिला प्रश्न किमतीचा. बिल्डिंगला ओसी, सीसी, सोसायटी ते सगळं झालेलं आहे. कोणत्याही बँकेकडनं लोन घेण्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लोनही मिळणार आहे, त्याच्यामुळे तोही काय प्रॉब्लेम नसेल. राहिला प्रश्न किमतीचा. 1,01,00,000 रुपये फायनल किंमत असणार आहे. याच्यात काही कमी होणार नाही आहे, कारण मालकाला थोडीशी घाई असल्या कारण 1,01,00,000 रुपयाला मात्र तुम्हाला हा फ्लॅट मिळेल. राहिला प्रश्न रेंटचा, तर ह्या फ्लॅटमध्ये 28,000 ते 32,000 रुपये तुम्हाला रेंट मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आम्ही रोज काय ना काय फ्लॅट काढतोय, तुमच्यासाठी आम्ही ते प्रस्तुत करतोय. मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ते बघावेत, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करावे, जेणेकरून आमच्या मेहनतीला तुम्ही यश देता हे आमच्या नक्की लक्षात येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.